बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील कोंढवा परिसरात एटीएसने एक मोठी कारवाई केलेली आहे। कोंढवा परिसरामध्ये सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर एटीएसने धाड टाकली। या छाप्यामध्ये तब्बल 3788 सिम कार्डसह अँटिना आणि लॅपटॉप देखील जप्त करण्यात आलेला आहे। आणि या कारवाईत नौशाद अहमद सिद्धी या 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। अभिजित पोतेमाचे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। अभिजित, सुमित, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात एटीएस कडून खरं तर मोठी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। कारण एटीएस कडून कोंढवा परिसरात जो छापा टाकण्यात आला त्यामध्ये जवळपास 3788 सिम कार्ड, 7 सिम बॉक्स, वायफाय आणि सिम बॉक्स चालवण्याकरता जे अँटिना वापरले जातात हे सगळं एटीएसने कारवाईत जप्त केलेलं आहे। खरं तर परदेशातून भारतात येणारे कॉल भारतीय यंत्रणेला समजू नये आणि भारतीय यंत्रणेच्या हाती हे कॉल रेकॉर्ड्स लागू नये म्हणून हे रॅकेट चालवलं जात होतं अशी प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांकडून मिळालेली आहे। आणि या सगळ्या प्रकरणी नौशाद अहमद सिद्धी जो 22 वर्षाचा तरुण आहे त्याला पुणे पोलिसांकडून आणि एटीएस कडून ताब्यात घेण्यात आलेला आहे। मिठानगर जो कॉम्प्लेक्स आहे, मिठानगरमध्ये SM कॉम्प्लेक्स, तिथं ही कारवाई करण्यात आलेली आहे। एटीएस कडून धाड जी आहे ती टाकण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जवळपास 3788 पेक्षा अधिक सिम कार्ड जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत। तर खरं तर पुण्यात गणेशोत्सव आहे आणि या अगोदर पुणे पोलीस आयुक्तांनी सतर्कतेचा इशारा देखील पुणे शहराला दिला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर एटीएस कडून ही सगळ्यात मोठी कारवाई जी आहे ती शहरात मांडली जाते। या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एटीएस कडून एक टीम देखील जी आहे ती सिलेक्ट करण्यात आलेली आहे। एक समिती स्थापन करण्यात येणार आहे, ज्यामधून नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आणि परदेशातून भारतात येणार। बरोबर आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अभिजित।